develop effective communication skill of English, it is the channel. For smart learning, definitely fast learning, a step towards proficiency. So, please like, share and comment my channel Vidyacraft. And subscribe my channel by pressing bell icon to get time to time notification. Today's topic is very important and interesting also. It's a figure of speech. Figure of speech. And these are given the features of it. फिगर ऑफ स्पीचची काही वैशिष्ट्ये आहे. ह्या वैशिष्ट्यांचा आपण प्रथमतः अभ्यास करूया की का हे फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषा अलंकार आपण वाक्यांमध्ये वापरतो. मेकिंग लँग्वेज मोर अपीलिंग. लँग्वेज अतिशय अपीलिंग करते म्हणजे भावना प्रदान करते, आपल्याला त्याच्याकडे आकृष्ट करते. अँड लेस मेकॅनिकल. आणि लेस मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक भाव जो असतो भाषेचा तो कमी करते. भावना प्रदान करून यांत्रिकपणा या फिगर ऑफ स्पीच मुळे कमी होतो. पुढे काय दिलेलं आहे? कन्वे कॉम्प्लेक्स आयडियाज इझिली अँड मेक देम अंडरस्टँडेबल. जे कठीण किंवा संदिग्ध विचार असतात ते सहज समोरच्या श्रोत्यापर्यंत या फिगर ऑफ स्पीच मुळे पोहोचवले जातात. आणि भाषा कशी होते? अंडरस्टँडेबल म्हणजे भाषा आपल्याला सहज समजते. क्रिएटिव्ह अँड अनयुज्युअल फ्रेझिंग स्टिक्स इन द माइंड. जे सृजनशील किंवा न वापरणारे अप्रचलित असे काही फ्रेझिंग्स असतात ते आपल्या मनाला एकदम म्हणजे मनाने आकर्षून घेतलेली असतात. ते सदैव आपल्या स्मरणात राहतात. हेल्पिंग इम्पॉर्टंट मेसेज. जोक्स ऑफ पोएम्स रेझोनंट थ्रू टाइम. म्हणजे काही महत्वाचा मेसेज असेल किंवा जोक्स असतील किंवा काही पोएम्स असतील तर ते आपल्या मनाच्या अवतीभोवती ते निनादत राहतात, घुमत राहतात. म्हणजे ते मनावर कोरले जातात. भाषा अलंकाराचा हा एवढा आपल्याला फायदा होत असतो. अँड हेल्पफुल टू एंगेज ऑडियन्स. बघा मोठे मोठे जे वक्ते आहेत जसे आपल्या मराठीमध्ये पु ल देशपांडे आहेत किंवा गदिमा आहेत किंवा शेक्सपियर सारखे इंटरनॅशनल जागतिक स्तरावरचे असे जे लेखक होते, मोठे मोठे वक्ते होते, त्यांनी कायमच बघा ऑडियन्सला, श्रोत्यांना गुंतवून ठेवण्याची त्यांची कसोटी होती, शैली होती. कारण त्यांचं म्हणजे भाषा शैली, भाषा अलंकार. भाषा अलंकारांचा उपयोग केल्यामुळे त्या भाषेमुळे काय झालं? श्रोते आकृष्ट होत गेले. आणि अशा प्रकारे या फिगर ऑफ स्पीचचा आपल्याला काय होतो आहे? फायदा होत असतो. म्हणजे भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी, भाषा प्रभावी वाटावी याकरिता फिगर ऑफ स्पीचचा आपण वापर करत असतो. आणि फिगर ऑफ स्पीचमुळे भाषेला अर्थपूर्णता येते. साहित्य रचनेमध्ये अतिशय महत्वाची जागा या फिगर ऑफ स्पीचने व्यापलेली आहे. दीर्घकाळ एखादी गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर फिगर ऑफ स्पीचला पर्याय नाही. अलंकारिक भाषेमुळे लेखनाची गुणवत्ता तर नक्कीच वाढते आणि छाप पाडायला निश्चितच आपल्याला मदत होत असते. तर आपलं आजचं जे पहिलं भाषा अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच आहे, ते आहे सिमिली. आता सिमिली म्हणजे काय? तर मराठीमध्ये उपमा अलंकार. सिमिली म्हणजे उपमा अलंकार. म्हणजे आपण भाषेमध्ये ज्या उपमा वापरतो त्याला आपण इंग्रजीमध्ये सिमिलियस असे म्हणतो. आता सिमिलीमध्ये काय अंतर्भूत असतं? तर डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. कोणत्याही दोन गोष्टींमध्ये डायरेक्ट कंपॅरिझन करायचं, थेट तुलना करायची. परंतु थेट तुलना करण्यासाठी लाईक, ॲज, सो, दॅन इज यूज फॉर कंपॅरिझन अशा गोष्टी आपण काय करत असतो? वापरत असतो. हे शब्द आपण वापरतो, लाईक वापरतो किंवा ॲज वापरतो,
सो वापरतो. डायरेक्ट तुलना, परंतु लाईक, ॲज, सो, दॅन हे शब्द वापरतो. आता याचं उदाहरण बघा. Shyam was so tired after cutting wood that he slept as sound as baby. श्याम लाकूड तोडल्यावर इतका थकला होता की तो लहान बाळाप्रमाणे निश्चिंत शांत झोपून राहिला होता. तर बघा, यांची तुलना, श्यामची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? डायरेक्ट कंपॅरिझन कोणाबरोबर केलेलं आहे? तर ह्या बेबी बरोबर. आणि हे ॲज सारखे शब्द वापरलेले आहेत की सिमिलीमध्ये त्याचा रूपांतर व्हावं. तर अशा प्रकारच्या वाक्यरचना आपण सिमिलीमध्ये तयार करत असतो. मुलासारखं श्याम झोपलेले आहेत कारण ते खूप थकले होते. थकले असल्यामुळे निवांत शांत ते बाळाप्रमाणे झोपले होते. अशा आशयाचं हे सिमिली आपण तयार केलेलं आहे. नेक्स्ट वन इज लाईफ इज लाईक अ बॉक्स ऑफ चॅलेंजेस. लाईफ हे काय आहे? खूप एक बॉक्स आहे. आव्हानांचं काय आहे? बॉक्स आहे. कारण लाईफ मध्ये आपण सदैव शांत बसू शकत नाही. दररोज आपल्याला काही ना काही उद्दिष्ट गाठायचं असतं. ते उद्दिष्ट गाठण्यासाठी अनेक संकट, अनेक काही अडचणी येत असतात. त्या अनेक समस्या असतात. त्या समस्यांवर आपण मात करत असतो. तर हे डायरेक्ट लाईफचं आणि चॅलेंज त्यांनी काय केलेली आहे? तुलना केली. कारण ते चॅलेंज आहे. लाईफ इज नॉट अ सिम्पल थिंग, इट इज अ चॅलेंज. आणि ते तुलना कशाशी केली की बॉक्स ऑफ चॅलेंजेस, म्हणजे ढिगाराच आहे. बॉक्स सारखा तो पेटारा आहे, आव्हानांचा पेटारा. लाईफ म्हणजे आव्हानांचा पेटारा आहे. तर अशा प्रकारे आपण सिमिलीमध्ये वाक्यरचना करून डिरेक्टली कंपॅरिझन करत असतो. तर ही सिमिली म्हणजे उपमा अलंकार आपण पाहिला आहे. आता नेक्स्ट वन इज मेटाफोर. मेटाफोर आपण इन मराठी वी से रूपक अलंकार. रूपक अलंकार हे काय आहे? तर जवळजवळ हे सिमिली सारखंच आहे, पण थोडासा डिफरन्स आहे. व्हॉट इज द डिफरन्स इज देयर? मेटाफोर मीन्स an indirect comparison. सिमिली हे डिरेक्टली कंपॅरिझन होतं. and metaphor is an indirect comparison between two objects is made. दोन ऑब्जेक्ट मधलं, दोन गोष्टींमधलं हे इनडायरेक्टली कंपॅरिझन आहे, ही तुलना आहे. म्हणजे एखाद्या वाक्यात जर दोन वस्तू असतील, व्यक्ती असतील, प्राणी असतील, त्यांची गुणवैशिष्ट्य किंवा किंमत, महत्व यांची अप्रत्यक्षरित्या तुलना केलेली असते. आणि त्यांच्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी आपण लाईक किंवा याचा उपयोग केलेला नसतो. म्हणजे नो यूज ऑफ लाईक, ॲज, सो या शब्दांचा आपण वापर करत नाही. म्हणजे सिमिली आणि मेटाफोर मध्ये हा नेमका हा फरक आहे. लाईक, ॲज, असो असेल तर ते सिमिली होतं आणि नसेल तर ते मेटाफोर होतं. हे शॉर्टकट लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट वन इज see the example for metaphor. Every Indian soldier is a lion in battle. बघा कशी तुलना केलेली आहे. आमचा जो भारतीय सैनिक आहे तो लढाईमध्ये कसा असतो? एक सिंहासारखा असतो. सिंहासारखा लढतो आणि सिंहासारखा जगत जेता बनून येतो. इतकं छान त्याने या मेटाफोर मध्ये तुलना केली आहे. बघा हे वाक्य लक्षात राहणार आहे की नाही? इमॅजिनेटिव्ह वे मध्ये केलेलं आहे, पण हे वाक्य आपण कायमचं आपल्या मनावर कोरू शकतो. आपल्या इंडियन सोल्जरला लायनची, सिंहाची, जंगलाच्या राजाची उपमा दिलेली आहे. मीन्स it is a word or phrase that is used in an imaginative way to show that somebody or something has the same quality.
ॲज अनदर थिंग. म्हणजे एका गोष्टीकडे दुसऱ्या गोष्टीसारखी सेम क्वालिटी आहे. आपला सैनिक आहेच तसा सिंहासारखा लढवय्या. बघा सेम क्वालिटी त्यांनी काय केली आहे, त्याची तुलना केलेली आहे या मेटाफरच्या सेंटेन्समध्ये. हे असे रूपक अलंकार वापरून सुद्धा भाषा खूप अशी प्रभावी आपण इफेक्टिव्हली वापरू शकतो आणि श्रोत्यांवर ह्याचा खूप चांगला परिणाम होत असतो. आता हे वाक्य बघा, नेक्स्ट एक्झाम्पल किती शॉर्ट आहे, पण वाक्याचा अर्थ बघा. शायनिंग पल्स ऑफ ड्यू. म्हणजे इथे बघा दवबिंदू दिसतात आहे. ते दवबिंदू कसे आहेत, तर छान ते रेनड्रॉप सारखे दिसत आहेत, चांगले प्रकाशमान दिसत आहेत. तर एवढूसा हा दवबिंदू, त्याचं बघा त्याने किती छोट्याशा त्या सेंटेन्स मध्ये किती छान वर्णन केलेलं आहे. In this sentence, dewdrops are being directly compared to pearls. या वाक्यामध्ये हे dewdrops आहे. हे dewdrops ची कंपॅरिझन कशाशी केलेली आहे, पर्ल मोत्यांशी केलेली आहे, मोत्याबरोबर केलेली आहे. This comparison highlights the way the dewdrops look, their round shape, their shininess and their precious appearance. बघा या दवबिंदूचं लुक, त्यांचा राऊंड शेप, त्यांचं जी प्रकाशमानता आहे त्यांचं, आणि त्यांचं मौल्यवान जे अपीरियन्स आहे, या सगळ्यांचं त्या मोत्याबरोबर काय केलेली आहे, त्यांनी तुलना केलेली आहे. म्हणून हे शॉर्ट सेंटेन्स सुद्धा आपल्या लक्षात राहणार आहे. शायनिंग पल्स ऑफ ड्यू. अशा प्रकारे मेटाफोर आपली वाक्यरचना खूप प्रभावी बनवते. थर्ड वन इज पर्सनिफिकेशन. पर्सनिफिकेशन म्हणजे काय? Personification is a figure of speech in which human qualities, emotions, or intentions are attributed to non-humans, such as inanimate objects, animals, birds, plants, flowers, or abstract ideas. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फुलं इत्यादींना मानवी गुण दिलेली असतील, त्यांना मानवासारखे वागवलेले दाखवलेले असेल, तर तेथे पर्सनिफिकेशन असते. पर्सनिफिकेशन म्हणजे काय की मानवीकरण. चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे प्राण्यांना, वनस्पतीला, पक्षींना किंवा निर्जीव वस्तूंना, फुलांना मानवाच्या क्वालिटीज किंवा मानवाच्या भावना जोडणे आणि त्याला मानवासारखं बनवणं. साधं सोपं निर्जीव वस्तूंना किंवा अमूर्त कल्पनांना सजीव मानवी गुणधर्म देणे. हे लक्षात ठेवा. पर्सनिफिकेशन म्हणजे काय? पर्सन व्यक्तीचे गुणधर्म बाकीच्या वस्तूंना, या पृथ्वीवर ज्या वस्तू आहेत त्यांना जोडणं आणि वाक्य प्रभावी बनवणं, इफेक्टिव्ह बनवणं. बघा सेंटेन्स बघा. The flowers dance beautifully in the meadow. कुरणामध्ये फ्लावर्स कसे अतिशय सुंदर नाचत आहेत, होय की नाही? नाचले. तर ह्या वाक्यामध्ये बघा, फ्लावर्स कधी नाचतात का? नाही. फ्लावर्स नेव्हर डान्स. बट त्यांनी काय केले? ही नृत्यकला आहे. ही नृत्यकला हे त्यांनी त्या फुलांना लावली. ही भावना आहे. नृत्याविष्कार केव्हा करतो? आपल्याला अत्यंत आनंद झाला असेल, आपल्या खूप भावना अनावर झाल्या, आपण त्या नृत्यामधून सुद्धा प्रेझेंट करत असतो, सादरीकरण करत असतो. नृत्याविष्कार करताना आपल्या चेहऱ्यावर खूप भाव असतात. आता हेच भाव बघा, हे फुलं आनंदाने नाचतायत, बरोबर की नाही? तर त्यामुळे बघा ह्या सेंटेन्स कसं प्रभावी बनलेला आहे, मेमोरेबल बनलेला आहे. तर असा हा फिगर ऑफ स्पीचचा आपल्याला काय होतो? फायदा होतो. Action like dancing is given to non-human things like flowers. म्हणजे ही जी नृत्याची ऍक्शन आहे,
ही कृती आपण नॉन ह्युमन बीइंग्ज आहेत, जे अमानवी आहे, म्हणजे मानवी जे मानव नाहीत अशा लोकांना ती भावना आपण जोडलेली आहे. म्हणून हे वाक्य मेमोरेबल झालेलं आहे, क्रिएटिव्ह झालेलं आहे आणि ऐकायलाही खूप छान वाटतं. नेक्स्ट सेंटेन्स, द स्काय वेप्ट ऑल द डे. आता स्काय हे दिवसभर रडतंय असा ह्याचा साधा सोपा अर्थ आहे. पण स्काय कधी रडतं का? नाही. परंतु स्काय मध्ये जो बदल झालेला आहे तो रडण्याशी जोडलेला आहे. त्याला मानवी भावना दिल्या, स्कायला मानवी भावना दिल्या. इट एम्फासिस द इंटेन्सिटी ऑफ द वेदर. म्हणजे वातावरण, हवामान कसं झालेलं आहे ह्याची आपल्याला तीव्रता कळते ह्या वाक्यातून. बघा, काळा कुट्ट अंधार होत आलेला आहे आणि वारं वाहत आहे जोराजोराने. असं वाटतं की केव्हा पाऊस पडेल आणि केव्हा नाही. एक प्रकारे भीतीदायक वातावरण तयार झालेलं आहे. म्हणजे या अशा वातावरणाला त्यांनी काय केलेलं आहे? द स्काय वेप्ट ऑल द डे. त्या स्कायला मानवाच्या भावना जोडून ते वाक्य इफेक्टिव्ह बनून ते चिरंतन स्मरणात राहील याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. तर फिगर ऑफ स्पीचचा हा खूप महत्वाचा फायदा आहे की ते वाक्य आपल्या कायमचं लक्षात राहतं. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज alliteration. मीन्स अनुप्रास अलंकार. रिपिटेशन. आपण सोपं लक्षात ठेवण्यासाठी आपण काय म्हणायचं आहे? रिपिटेशन ऑफ द बिगिनिंग साऊंड्स ऑफ नेबरिंग वर्ड्स. पुन्हा पुन्हा साऊंड्सची पुनरावृत्ती होणे. म्हणजेच काय की एका अक्षराची किंवा ध्वनीची पुनरावृत्ती करणे. जसं आपल्याला माहिती आहे, आपलं कायमचं आपण बालपणी म्हणायचं बघा, काकूने काकांचे कपाटातले कागद कात्रीने करा 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 कापले. ही अशा प्रकारची वाक्यरचना केल्यामुळे बघा, हे मी माझ्या बालपणी ऐकलेलं वाक्य आहे. अशा प्रकारची बरीच वाक्य ऐकलेली आहेत आणि ती माझ्या अजूनही लक्षामध्ये आहे. हा वेगळेपणा आहे, म्हणजे ध्वनीची जी पुनरावृत्ती आहे त्यामुळे हे वाक्य माझ्या लक्षात राहिलेलं आहे. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांच्या सुरुवातीला समान ध्वनी पुन्हा पुन्हा आलेले असतील तर तेथे काय असते? अलिटरेशन असते. लेट्स सी द एक्झाम्पल फॉर अलिटरेशन मीन्स रिपिटेशन ऑफ द साऊंड. Silver snake silently slid. Means what? A creature moving without sound, gliding smoothly over a surface. म्हणजे साप कुठलाही आवाज न करता हळूवारपणे पृष्ठभागावर तो वळवळत पुढे जात आहे. म्हणजे एखादा बघा लबाड लुच्चा चोर आवाज न करता पुढे पुढे जातो, आपल्याला कळतही नाही. अशा प्रकारचा अर्थ म्हणजे विश्वासघातकी मनुष्य कळून देत नाही की तो उपस्थित आहे. अशा प्रकारचं हे वाक्य, ह्या आशयाचं हे वाक्य आहे. Here the same consonant of sound repeats at the beginning. आपल्याला काय बघायचं आहे की इथे वाक्याचा अर्थ बघायचा नाही, तर आपल्याला हे जे साऊंड्स आहेत ना, एस साऊंड, इथे एस साऊंड आलाय, इथे साऊंड एस आलाय, इथे एस साऊंड आलाय, या साऊंडची रिपिटेशन बघायचंय. कारण आपण फिगर ऑफ स्पीचचा विचार करतोय. फिगर ऑफ स्पीचच्या दृष्टिकोनातून रिपीटिंग ऑफ द सेम साऊंड ह्याच्याकडे आपण आपलं लक्ष वेधणार आहोत. Here the same consonant S sound repeats at the beginning of the every words. What it is creating? It creates a musical, flowing and memorable sound. We find the repetition of the sound in poetry. It is used to create rhythm, enhance musically and establish specific mood. एक प्रकारचा मूड तयार करण्यासाठी किंवा म्युझिकली ते ऐकायला बरं वाटण्यासाठी, रिदम तयार व्हावा, ह्या रिदमची निर्मिती व्हावी, नाद ब्रह्म वाढावा याकरिता असं हे
अलिटरेशनची म्हणजे पुनरावृत्तीची वाक्यामध्ये एक सोय केलेली असते. अशी साधारणतः वाक्य आपण पोएट्रीमध्ये बघतो आणि प्रश्न सुद्धा बहुतेक पोएट्रीमध्येच अशा प्रकारचा विचारला जातो. Here the repetition of the sound is we are observing. Next one is the wild winds whip the willows. हे एका पोएट्री मधलं सॉन्ग आहे. आता ह्याचा अर्थ काय आहे की विलोच्या झाडांमधून जोरदार वारे वाहत होते. The strong winds violently blew through willow tree. म्हणजे हा झाला ह्याचा अर्थ. परंतु आपण फिगर ऑफ स्पीच काय पाहणार आहोत तर रिपिटेशन ऑफ वर्ड W. बघा लेटर W आहे याचा आपण रिपिटेशन बघणार आहोत आणि पटकन आपण काय उत्तर लिहिणार की इट इज अ alliteration. आता repetition of word sound for rhythm and emphasis make the phrase memorable and musical. या W च्या साऊंडच्या रिपिटेशन मुळे काय झालं एक प्रकारचं नाद तयार झाला आणि ही फ्रेज मेमोरेबल झाली आणि थोडीशी म्युझिकल झाली. बघा मी परत बोलते. The wild winds whip the willows. छान प्रकारे त्याला एक म्युझिकल फ्लो आलेला आहे because of repetition of the particular sound. So when we repeat the particular sound, that figure of speech is alliteration. म्हणजे हे सोपं आहे. रिपिटेशन अलिटरेशन, रिपिटेशन अलिटरेशन. फिगर ऑफ स्पीच तुम्हाला माहितच असेल की जवळजवळ 25-26च्याही पुढे आहेत. पण आपण साधारणतः 20-22 पर्यंतचा आपण अभ्यास नक्कीच करणार आहोत. आणि जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं की आणखीन ह्याच्यावर लेक्चर्स घ्या तर पुढचेही मी घेईन. परंतु हा फिगर ऑफ स्पीचचा मी 3 पार्ट मध्ये डिवाइड करून त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. सो इट इज फर्स्ट पार्ट अँड वी आर गोइंग फॉरवर्ड. आता फिगर ऑफ स्पीच अलिटरेशन मध्ये प्रत्येक शब्दाला असं सेम साऊंड असेल याची शाश्वती नसते. आता बघा 10वीच्या पुस्तकातलं हे उदाहरण आहे. अँड फिट फॉर लाईफ इच डे. फक्त 2 शब्दांना आहे पण इथे रिपिटेशन आहे ना मग आपण अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच लिहू शकतो. विथ वन आउटलुक्स हिअर ऑल्सो ओनली इन 2 वर्ड्स वी आर फाइंडिंग द सेम साऊंड, रिपिटेशन ऑफ द सेम साऊंड. तर प्रत्येक शब्दाला असेलच असं नाही. विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवायचं. तुम्ही प्रत्येक शब्दाला नाही म्हणून ते तुम्ही लिहिणार नाही असं करायचं नाही. आता आपले बघा टंग ट्विस्टर मी मगाशी काकूंचं सांगितलं होतं तसं इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला टंग ट्विस्टर खूप मिळतील. त्यातलं एक मी वाचून दाखवते. शी शेल्स बाय द सीशोर. बघा आपल्याला बोलताना सुद्धा एक वेगळा आनंद होतो आणि आपसुकच एक म्युझिकल फ्लो येतो. नेक्स्ट वन इज हायपरबोल. हायपर म्हणजे अतिशय पुढचं, अतिशय हाय लेवलचं, अतिशय पुढचं वरचं. म्हणजे ह्याच्या अर्थानेच आपण वापराने आपण हायपर ह्या शब्दानेच आपण लक्षात ठेवायचं हे अतिशयोक्तीचं अलंकार आहे. एखाद्या गोष्टीचं वर्णन खूप फुगवून किंवा वाढवून सांगणं. जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती असेल तर ते वाक्य हायपरबोलचं असते. एक्स्ट्रीम इम्पॉसिबल काइंड ऑफ एक्झॅजरेशन म्हणजे खूप एक्स्ट्रीम त्याचं कौतुक करायचं. बाबा ते इतकं कौतुकी म्हणजे ऐकणाऱ्याला पण खूप असं अपचन होईल त्याचं. अ स्टेटमेंट दॅट इज मेड emphatic by overstatement or exaggeration is called hyperbole. हे हायपरबोलीचं वाक्यामध्ये आपण काय पाहतो की एक्झॅजरेशन, ओव्हरस्टेटमेंट, अतिशयोक्ती. तर अतिशयोक्तीसाठी आपण हायपरबोली ह्या फिगर ऑफ स्पीचचा वापर करत असतो. लेट्स सी द एक्झाम्पल फॉर दॅट. आय एम डाईंग ऑफ लाफ्टर. बघा आता कोणी हसून मरतं का? पण आपण बघा काही वेळेला हास्य जत्रा सारखे कार्यक्रम किंवा चला हवा उद्या सारखे कार्यक्रम पाहतो किंवा आपल्या मैत्रिणी मित्र किंवा घरातले कुटुंबातली अशी एक व्यक्ती असते की असे काही विनोद सांगते ना की त्याच्या वेळेला एवढे आपण हसतो की हसून आपली पुरे वाट लागते. मग आपण काय म्हणतो, बाबा हसून मी मेलो. म्हणजे खरं मरत नाही पण हे वाक्य ऐकायला बरं. आय एम डाईंग ऑफ लाफ्टर. मी एवढी हसली की मला
पुढे काही सुचेना. अक्षरशः मी मेले असा याचा अर्थ आहे. आय एम डाईंग ऑफ लाफ्टर, stating that something is incredible funny. You find something extremely funny, not that you are literally experiencing. It is a hyperbole way to say you are laughing. म्हणजे ही हायपरबोली ह्या फिगर ऑफ स्पीचचा हा एक प्रकार आहे की त्यामध्ये आपण अशा प्रकारची वाक्य रचना करून आणखीन वाक्य आपलं प्रभावी. Hyperbole is I am drowning in household chores. आता याचा शाब्दिक अर्थ काय होतोय की घरगुती कामामध्ये मी पूर्णपणे बुडाले. आता हे घरगुती कामा म्हणजे काय? पाणी आहे का तिकडे बुडायला? तर नाही. इथे आपण शाब्दिक अर्थ न घेता ह्याच्यातलं हायपरबोली आपण काय आहे की पूर्णपणे ती कामामध्ये गुंतलेली आहे. मी पूर्णपणे घरच्या कामामध्ये गुंतलेली आहे. हे हा भाव त्यांनी ड्रॉनिंग या शब्दाने दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी आपण हायपरबोली या फिगर ऑफ स्पीचचा वापर करतो. नेक्स्ट वन इज आयरनी. आयरनी म्हणजे उपहास, उपरोध. टू अपोजिट्स आयडियाज आर पुट टुगेदर. म्हणजे दोन वेगवेगळ्या अपोजिट कल्पना, वेगवेगळ्या कल्पना नव्हे, हे लक्षात घ्या. अपोजिट विरुद्ध कल्पना एकत्र आणणे फॉर क्रिटिसिझम. देयर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन व्हॉट इज सेड अँड व्हॉट इज मेंट. म्हणजे विरोधाभास असतो. काय म्हटलं जातंय आणि काय त्याचा अर्थ निघतोय. आयरनीमध्ये आपण हेच करत असतो की म्हटलं जातंय एक परंतु त्याचा अर्थ वेगळा असतो. संध्याकाळी आपण खेळून गेल्यावर आई काय म्हणते? धन्यवाद बाळा, दिवसभर खेळून तू माझ्यावर खूप उपकार केलेस. खरंच ती धन्यवाद मानत असते का आई अशा वेळेला? मुळीच नाही. तिला राग आलेला असतो, अख्खा दिवस तुम्ही खेळून आलेला असता. लेट्स सी द एक्झाम्पल फॉर दॅट. समता नगर पोलीस स्टेशन रॉब लास्ट वीक. आता बघा किती गंमत आहे की नाही. ते आयरणीमध्ये व्यंग दाखवलेला आहे. या आयरणीचा आपण उपयोग काय करतो? तर जर दिलेल्या वाक्यात व्यंग दर्शवण्यासाठी किंवा उपहास करण्यासाठी परस्पर विरोधी विचार किंवा घटना एकत्र मांडलेली असेल तर तिथे आयरनी असते. आता बघा, पोलिसांनी चोराला पकडावं की चोराने पोलीस स्टेशन रॉब करावं, लुटावं, कसं वाटतंय? म्हणजे पोलीस हे जे संरक्षक आहेत त्यांना चोराने भक्षक बनवलं बिचारे. चोरांचं भक्ष्य बनलं हे. म्हणजे हा किती विरोधाभास आहे. चोरच पोलीस स्टेशन मध्ये चोरी करून जात आहे. बघा किती छान विरोधाभास. आणि दोन कॅरेक्टर घेतले आहेत, ते एकमेकांच्या विरोधात वागत असतात. नेहमी पोलीस चोरांना पकडतात तर इथे चोरच त्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये लूट करून जात आहेत. बघा किती छान प्रकारे आपले विचार असं कॉन्ट्रास्ट आयडियाने मांडता येतात. The unsinkable Titanic sank on its very first voyage. बघा, जी न बुडणारी टायटॅनिक हे जहाज होतं, हे तिच्या पहिल्याच प्रवासामध्ये काय झालेलं आहे? बुडालं होतं. म्हणजे हा किती विरोधाभास आहे की ती इतकं सुंदर जहाज केलं होतं, इतकं भव्य जहाज केलं होतं, तांत्रिक दृष्ट्या अतिशय सफाईदारपणे त्याचं काम करण्यात आलं होतं आणि एवढं मोठं जहाज हे बुडणार नाही असं ठामपणे त्या संशोधकांना कळलेलं होतं. तरी पण ते टायटॅनिक बुडालं आणि हे जगातली एक मोठी हिस्ट्री झालेली आहे. बघा इथे उपहास तसा किंवा परस्पर विरोधी विचार इथे मांडलेले आहेत. म्हणजे आयरनीमध्ये आपण काय करतो की टू अपोजिट्स आयडियाज वी आर पुटिंग टुगेदर फॉर क्रिटिसिझम. दोन विरोधी किंवा उपहासात्मक गोष्टी आपण एकत्र आणून त्यांचं आपण
टीकात्मक विचार करतो, त्याच्यामध्ये विरोधी आयडिया दर्शविलेल्या असतात. अशा प्रकारे आता आपण 6 प्रकारचे फिगर ऑफ स्पीच शिकलेले आहोत. त्यातलं थोडक्यात सांगते आहे, लक्षात कसं ठेवायचं. सिमिली असेल तर आपण डायरेक्ट कंपॅरिझन करतो लाईक ह्या शब्दाचा वापर करून, आणि मेटाफोर असेल तर आपण इनडायरेक्ट कंपॅरिझन करतो विदाउट लाईक वापरून किंवा ॲज सारखे शब्द वापरून. पर्सनिफिकेशन असेल म्हणजे पर्सन म्हणजे मानवी भावना इतरांना लावतो. आणि अलिटरेशन आपण हा दुसरा शिकलो तर तिथे रिपिटेशन असतं. बघा इथे आपण रायमिंगने ओळखायचं. अलिटरेशन, रिपिटेशन, शन TION एंडिंगला आहे, तर हे रायमिंगने. रिपिटेशन हे लक्षात ठेवायचं. हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती, हे लक्षात ठेवायचं. आयरनी म्हणजे उपरोध, अपोजिट्स आयडियाज आर पुटिंग टुगेदर. सो thank you for watching my video, and please like, share and comment and subscribe my channel Vidya Crown. Again, thank you and wish you all the best for your future examination. Thanks a lot.